तुम्ही जन्माला येऊन तसंच मरून गेला, तुमची कोणीही दखल घेत नाही, याच्यापेक्षा काय पाप असावं मला सांगा तुम्ही? काय यांनी पापाने अजून काय केलं पाहिजे? हयात असे तोपर्यंत जिवंत असणारी माणसं मानतात, ज्यावेळेस तुम्ही इतिहास जमा होता त्यावेळेस तुम्हाला शिव्या दिल्या जातात, तुमची दखल सुद्धा घेत नाही. आज 700 कोटी माणसं आहेत जगामध्ये, सगळ्यांची दखल घेतली जाते का? पाप. जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही मानत नाही, ज्ञानोबा म्हणतात न मानण्याचं कारण त्याचं पाप आहे. ज्ञानाला न मानणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टी आहेत न मानणं हे पाप आहे. पाप वेगळं नाही आहे काही. पाप महाभारत काय ते सांगतो तुम्हाला. पत्नी पर्यंत मनुष्याची बुद्धी जाग्यावर येत नाही, ते पाप आहे. आणि एका माणसाच्या चुकीमुळे 14 वर्ष वनवास भोगला आणि या संपूर्ण भारताचं नुकसान झालं. महाभारताच्या युद्धानंतर 20-25 माणसं जिवंत होते फक्त. आपली संस्कृती, आपलं ज्ञान, ऋषींचे पुस्तकं सगळं काळाच्या ओघामध्ये लोप पावलं. राजकारणाचं अस्तित्व संपलं, राहिलं काय पाठीमागं? हसता हसता एक दुर्योधनाचे शब्द आहेत, फार गोड आहेत. मांडीला गदा लागलेली असते, विवळत पडलेला असतो आणि मृत्यूची वाट पाहतो. ज्याला मृत्यू कळतो 1-2 तासाने मी मरणार आहे, हे ज्याला माहिती आहे, आणि कमरेचा खालचा भाग ज्याचा काम करत नाही, तो दुर्योधन अश्वत्थामा जवळ आल्यानंतर त्याला म्हणतो, हरिपाठाच्या बाबतीमध्ये 2 भूमिका पहिल्यांदा स्पष्ट करतो की प्रत्येक माणसं जे माझ्यासमोर आहेत, किंबहुना महाराष्ट्रात जगात माणसं आहेत, 2 प्रकारचं नेहमी जीवन जगत असतात. ही हरिपाठाची भूमिका आहे बरं का. 2 प्रकारचं जीवन. एक आतलं जीवन आहे, मन बळकट करणं, बुद्धी बळकट करणं, अंतःकरण बळकट करणं, हा आतला प्रवास आहे. आणि दुसरा प्रवास आहे घर तयार करणं, पैसे जमा करणं, आपली परंपरा निर्माण करणं, मुलं बाळं वगैरे त्यांचे लग्न वगैरे करणं. हे 2 स्तरावर मनुष्य जगत असतो. याला बाह्य आणि आतलं स्तर म्हणतात. आणि मेहनत दोन्हीकडे पण आहे. पैसे कमवायचे असेल तर मला काही सांगायला नको तुम्हाला की पैसे कमवलेच पाहिजे आणि त्याकरता फार सोपे आहेत असं नाहीत. जास्त कमवलं तरी त्रास आहे. न कमवलेले माणसं तुमच्यावर नजर ठेवतात, सरकार तुमच्यावर नजर ठेवतं. इन्कम टॅक्स, तुमच्याकडे इन्कम जास्त आहेत, आमचा टॅक्स वाढवा. दुसरं असं आहे की जर नसेल पैसा, माणसंच तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही सगळ्याला ओळखता. गरिबी एक अशी वस्तू आहे, गरिबाकडे कोणीच पाहत नाही आणि गरिबी सगळ्याकडे पाहते. गरीब जर माणूस एखाद्याकडे पाहिला ना, तो सर्वांगाने पाहतो. त्याची गाडी कशी आहे, त्याचे कपडे कसे आहेत, चप्पल कशी आहे, सगळं पाहतो. कोणताही श्रीमंत माणूस एवढं कोणाचंही निरीक्षण करत नाही, त्याच्याकडे स्वतःकडे श्रीमंती आहे. फार महत्त्वाचा विषय आहे. मग हा जो 2 प्रकारचा प्रवास आहे, त्यापैकी हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञान हा आतल्या जीवनाचा प्रवास आहे. आपलं स्वतःचं मन शोधणं. मागच्या वेळेस आपण मनावर ज्ञानेश्वरीतून बोललो होतो. मनाचा प्रवास, तो आतला प्रवास आहे, मनाचा प्रवास. दुसरा आहे बुद्धीचा प्रवास, तिसरा आहे हृदयाचा प्रवास. हे जे 3 टप्पे आहेत ना आपले, फार महत्त्वाचे आहेत. मन, बुद्धी आणि हृदय हे खूप महत्त्वाचे आहेत. कोणत्याही माणसाला पतन कळत असतं, कोणत्याही माणसाला पतन कळतं. वाईट आहे हे काही प्रवचनातून सांगायसारखं नाही आहे. वाईट आहे, वाईट आहेत. लहान मुलाला कळतं वाईट आहेत, त्याची इंद्रिय ऐकत नाहीत. त्या इंद्रियाला मन साथ देतं आणि त्या मनाला नियंत्रण करणारी बुद्धी कमकुवत पडते आणि दुःख हृदयाला होतं. मला असं वाटत असेल, कळत असेल तुम्हाला संक्षिप्त भाषा, दुःख हृदयाला होतं, रडतं हृदय, बुद्धी पश्चाताप करते.
मन मोकळं असतं आणि ओढणारी असतात ती इंद्रिय असतात. हा आतला प्रवास. आणि बाहेरचा प्रवास त्याच्या विरोधात आहेत. काम करा, व्यापार करा, नोकरी करा, नोकरीचं तांत्रिक शिक्षण घ्या, जे काही आत्ताच्या डिग्र्या आहेत MBA वगैरे ते करा. दुसरा महत्वाचा भाग आहे ते केल्यानंतर व्यापार करा किंवा कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करा. तो देईल तेवढाच तुमचा पगार, तेवढीच तुमची इन्कम. काही लोक कंपनी बदलतात, माणसं बदलतात, लोक बदलतात, व्यापार सुरू होतो, त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पैसे यायला लागतात. त्याच्या पुढचा टप्पा आहे मग लग्न करायचे, त्याच्या पुढचा टप्पा मुलं आले पाहिजेत, त्या पुढचा टप्पा मुलाला मुलं झाली पाहिजेत. हा बाहेरचा प्रवास आहे. हरिपाठ कुऱ्हाड मारतो ते इथे मारतो. ज्याला आतला प्रवास करायचा असेल त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांकडे यायचं, आणि बाहेरचा प्रवास करायचा असेल त्यांनी राजकारण, व्यापार आणि काम याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणून कधी कधी लोकांमध्ये सुद्धा हा एक पाहण्याचा चांगला विषय आहे. लोक म्हणतात देव कुठे आहेत? तुला गरज नाही ना देवाची, तुला पैशाची गरज आहे ना. ज्याला जी गरज नाही त्याच्याविषयी बोलूच नाहीत. आणि संसारात जे माझं निरीक्षण आहे ते असंच होतं. काही लोक अध्यात्म सांगून पैसे कमवतात, त्यांना मुळात पैसा पाहिजे. विकायचं काय हा भाग वेगळा आहे बरं का. अध्यात्म विकतात की काय विकतात हा त्यांचा विषय आहे. काही लोकांना पैसा पाहिजे, विकणार काही पण. काही लोकांना शांती पाहिजे, सगळं सोडतात. घर दार, पत्नी, मुलं बाळं सगळं सोडतात आणि स्वतःच्या शांततेकडे लक्ष देतात. हे दोन प्रवास आहेत, दोन रस्ते आहेत. याला उपनिषदामध्ये अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतत्. प्रत्येक माणसापुढे दोन प्रलोभनं येतात. एक प्रेय येतं, प्रेय म्हणजे प्रिय, आणि एक श्रेय येतं, श्रेय म्हणजे कल्याणकारी. प्रत्येक माणसाकडे 10 रुपये पडलेले आहेत, असं वाटतं घ्यावं, प्रेय आहे. असं वाटतं याने काही कल्याण होणार आहे का, असतील कोणा गरिबाची द्या सोडून. बऱ्याच ठिकाणी सोनं प्रवासामध्ये आढळतं. एखाद्या ड्रायव्हरला तो पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करतो, कष्ट करतो, पण त्याला तो श्रेयाचा मार्ग शोधतो. तो चांगला मार्ग कोणता आहे ते पाहतो. काही माणसं पडलेले पैसे नाहीत, घरात जाऊन चोरी करतात, डाका टाकतात. ही माणसं वेगळी. यांना पैसे पाहिजे, त्यांना कोण आहे काय. ज्ञानोबांचा खूप गोड शब्द आहेत, देवची खाई विकोनिया. आणि वर्तमान काळात हे इतकं सत्य दिसतं ज्ञानोबांचं. 750 वर्षापूर्वीचं वचन आहे बरं. देवची खाये देवाला विकून खातो, मंदिराला विकून खातो, जगाला विकून खातो, धर्माला विकून खातो. माणसं वाईट नाही आहेत. ह्या माणसाचा रस्ता प्रेयाकडे जाणार आहे. ज्ञानोबांचा रस्ता श्रेयाकडे जाणार आहे. म्हणून हरिपाठाची जी भाषा आहे ना ती वेगळी भाषा आहे. माऊलीची भाषा आहे ना 2 प्रकारची चालते. हरिपाठातली वेगळी आहे आणि ज्ञानेश्वरीची भाषा वेगळी. ज्ञानेश्वरीची भाषा आहे ना आईची भाषा आहे. आईची भाषा आहे, फार गोड भाषा आहे. आई तिरकी जरी बोलली ना तरी कळत नाही मुलाला, ती आईची भाषा आहे. टोमणा मारते आई, पण मुलाला कळत नाही. मुलाला कळत नाही हे देखील आईला कळतं, तिलाच आई म्हणावं. आई दुसरी नाही आहे. म्हणून माऊलीच्या दोन्ही भाषेचा अभ्यास करा. वेगळी वेगळी भाषा आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे दीजे, करीजे, घेईजे, आदरार्थी भाषा आहे बरं का. असं करू नये, तसं करू नये, असं वागावं, तसं वागावं, ही माऊलीची भाषा आहे, आईची भाषा आहे.
हरिपाठाची भाषा आहे ना, ही पुरुषाची भाषा आहे. आणि पूर्ण हरिपाठामध्ये रे शब्दाचं उच्चारण जास्त आहे बरं का. नामा परते तत्व नाही रे. आता इथं माऊली नाही आहे, ती पुरुषी भाषा झाली. सौम्य बोलतच नाहीत, आणि सौम्य बोलणाऱ्याला पुरुष म्हणूच नाही. निसर्गाने त्याच्यामध्ये सौम्यता ठेवलेली नाही. आणायचा प्रयत्न केला तर चुकीचं होईल. चुकीचं होईल, ते किती चुकीचं होईल मला माहिती. जो पुरुष बाईप्रमाणे बोलतो तो आदरणीय नसतो. निसर्गाने निर्माण केलेलं पुरुषत्व आहे, त्याचा उपयोग करा, त्याचं अस्तित्व स्वीकारा. तसं हरिपाठ हा पुरुषी भाषेमध्ये बोलला गेलेला आहे. आणि जागेवर दोन तुकडे. तुम्ही एकच शब्द ऐकलात, नामा परते तत्व नाही रे. नाही, आम्हाला नाही ऐकायचं, अन्यथा अनेक पंथा वाया जाशी. काही देणं घेणं नाही त्यांना. सरळ बोललेलं वाया जाशी. याला शाप म्हणा, बोलणं म्हणा, सूचना म्हणा, किंवा धोका आहे असं सांगणं म्हणा, ही भाषा आहे हरिपाठाची. म्हणजे आपण जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या वाणीचा अभ्यास करतो तेव्हा वाणी कशी खोलत जाते तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो हरिपाठ आहे. म्हणून हरिपाठ हे आतलं जीवन आहे, आतल्या प्रवासाला मार्गदर्शन करणारं जीवन आहे. हरिपाठ शिकल्यानंतर, ऐकल्यानंतर किती पैसा मिळाला हा विचार करणाऱ्यासाठी नाही आहे. तुम्ही आयुष्यभर हरिपाठ गा, म्हणा, फरक नाही पडत. कारण की हरिपाठात हरिपाठ आयुष्यभर म्हणा असं नाही सांगितलंय, हरिमुखे म्हणा सांगितले. फरक लक्षात येतो. हरिपाठ काय सांगतोय आपल्याला? हरिमुखे म्हणा. तुम्ही हरिपाठ आयुष्यभर म्हणता. ज्ञान आहे. शाळेत किती वर्ष जायचं मुलांनी? याला लिमिट आहे, मर्यादा आहे त्याला. पहिली, दुसरी, तिसरी, MA पर्यंत ठीक आहे. MA नंतर जगात कुठलंच कॉलेज नाही आहे. नाही मग पुढं अभ्यास करायचा आहे, मग PhD करा. शब्द लक्षात आला? शिकवणं कुठपर्यंत आहेत? MA पर्यंत. त्याच्या पुढं शिकवणं नाही. हा, मला विद्वान व्हायचंय, पुन्हा स्वतः अभ्यास करा. लागणारी तंत्र, समीक्षकता सगळं शिकलेला आहात तुम्ही, पुढचा अभ्यास करा. हरिपाठ आतला प्रवास आहे, आतलं जीवन आहे. आतल्या जीवनाला लागणारं मार्गदर्शन इतकं गोड आहे हरिपाठ, तुम्हाला तर काय सांगायचं. भाषा पण तशीच आहे, बोलणं पण तसंच आहे. 9 दिवसामध्ये आपल्याला किती चिंतन करता येईल हा आपल्या नशिबाचा आणि प्रारब्धाचा भाग आहे. पण हरिपाठ सूत्र आहेत, आणि त्या सूत्राला सोडवायचं असेल तर त्यांच्या शब्दातून सोडवलं पाहिजे. हरिपाठातल्या कुठल्याही अक्षराचा आणि शब्दाचा अर्थ जगात कोणत्याही माणसाने आपल्या मनाने लावू नये. जगात माऊलीच्या मनातला अर्थ आपल्याला समजेल ना, इतकं मोठं स्वतःला समजू नये माणसाने. फार महत्वाचं आहे. मग माऊलीच्या शब्दाचा अर्थ माऊलीच्या शब्दातून आला पाहिजे. समजा आपलं देवाचे द्वारी वगैरे अभंग आहेत, तर देवाचे द्वारी आपण आपल्या डोक्याने देवाचं द्वार शोधायचं नाही. विषयाच्या दारात राहणाऱ्याने देवाचं दार काय सांगायचं? तू स्वतः कोणत्या दारामध्ये उभा आहे ते पहा, देवाचं द्वार नंतर शोध. जी लोक देव मानतच नाही ती खरंच भाग्यवान आहे, त्यांना दार पण नकोय. दार पण नकोय त्यांना. देवाचे द्वारी, द्वारी शब्दाचा अर्थ ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतील. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा आहे अर्थ कसा लावायचा. सूत्र आहे, सूत्राचं भाष्य आहे. ज्ञानोबांचे सूत्र हरिपाठ आहेत, त्याचं भाष्य ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे महाराज अगोदर सूत्र जन्माला येतात, नंतर भाष्य जन्माला येतं.
हे सामान्य लोकांचं काम आहे, ज्ञानोबरांचं काम थोडंच आहे. ज्ञानोबरांची विशेषता आहे, सर्वज्ञ ज्ञानोबर आहे. अगोदर भाष्य लिहिलं, नंतर सूत्र लिहिलं. तुम्ही कोण सांगणार आहे? हरिपाठ सूत्र ग्रंथ आहेत, म्हणून हरिपाठाच्या सगळ्या शब्दांचा अर्थ ज्ञानेश्वरीतून सोडवायचा, हे मरेपर्यंत लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आणि मग ज्ञानोबराय जेव्हा हरिपाठाला सुरुवात करतात, ज्ञानोबरांचे तिन्ही ग्रंथ आणि त्यांची सुरुवात माणसाला आपटवण्यासाठी असते. ओम नमोजी म्हटलं की माणसं ब्रह्म आद्या सुसम वेद्याकडे जातात, ती जीकडे थांबत नाहीत. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सुरू करत असताना जी आपल्या गुरुला म्हणतात, जी समोर बसले त्याला नमस्कार करतात. हे पहिलं नमन आहेत. आणि दुसरं नमन आद्या सुसम वेद्या त्याचा जय जयकार असो, हे दुसरं नमन आहे. तसं ज्ञानोबराय हरिपाठ सुरुवात करत असताना देव शब्दातून सुरुवात करतात. देवाची द्वारी, खूप गोड शब्द आहे. देवाची, देवाचं द्वार, देवळाचं द्वार नाही बरं का. देवळं आपण निर्माण करतो, द्वार आपण सजवतो. देवाच्या द्वारी उभा, हा जो पहिला चरणाचा भाग आहे ना, इतका गोड आणि सुंदर आहे. मरेपर्यंत लक्षात ठेवा किती सुंदर आहे तो. मी माऊली म्हणतात, देवाच्या दारात उभं राहिल्यामुळं मला 4 मुक्ती सापडल्या. तेने, तेने म्हणजे कार्यकारण भाव संबंधित. तेने मुक्ती 4 साधी येल्या. साधी येल्या, मिळाल्या नाहीत. मुक्ती मिळत नसतात. आणि माझ्या समोर तुम्ही बसलेले जरी असलात तरी मुक्त होण्याची इच्छा नाही, आयुष्य वाढलं पाहिजे. जगात सगळ्यात मोठा प्रश्न असा की जास्तीत जास्त जगण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, असं नाही होत जीवनामध्ये. साधी येल्या, मुक्ती साध्य केल्या, साधी येल्या साध्य झाल्या. तेने, कशाने? देवाच्या दारात उभं राहिल्याने. खूप सुंदर ज्ञानोबरायांचा अर्थ आहे. देवाच्या दारात उभं राहिल्याने 4 मुक्ती साध्य झाल्या. हे जे 2 शब्द आहेत ना, द्वारे आणि उभा, हे जगात कुठं सापडत नाही. पहिला टप्पा असा आहे, तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात ते तुमचा शोध घ्या. धनाच्या द्वारामध्ये उभा आहात का स्त्रीच्या द्वारामध्ये उभा आहात, का मानाच्या द्वारामध्ये उभा आहात, का सत्तेच्या द्वारामध्ये उभा आहात. जिथे आहात तो प्रभाव तुमच्यावर पडतो. जर तुम्हाला सत्ता पाहिजे असेल तर पंढरपूरला जाऊन सत्ता नाही मिळणार, आळंदीला जाऊन सत्ता नाही मिळणार, काशीला तर मिळणारच नाही. बद्रीनाथला तर मुक्तता आहे. मग सत्ता केंद्र कोण आहे? दिल्ली आहे, सगळ्याला माहिती आहे. मग त्यांनी कुठं उभं राहायचं? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं का ऐकणाऱ्यांनी. आपला निसर्गतः चालू द्या. देवाच्या दारात ज्याला उभं राहायचं असेल त्याचा प्रश्न आहे. सत्ता पाहिजे, हरिपाठाकडे येऊ नये. सत्तेच्या दारात त्यांनी उभं राहावं आणि वाट पाहावी तिकीट कधी मिळतंय, मिळणार आहे का नाही, का मिळण्याची अपेक्षा आहे, तो त्याचा विषय आहे. काही माणसाला सत्ता नकोय. खूप गहन अर्थ आहेत बरं का, टप्प्याटप्प्याने कळतील, एवढ्या लवकर कळतील असं मला नाही वाटत. धन पाहिजेत, दार बदललं. सत्तेच्या दारात उभं राहणाऱ्या लोकांनी धनाच्या दारात उभं राहणं याच्यात फरक आहे. धनाच्या द्वारातले श्रीमंत सत्ताधारी वेगळे. व्यापारी लोक नेत्याला मानत नसतात, फॅक्टरीला मानतात, उत्पादन करणाऱ्याला मानतात, ब्रँडला मानतात. ही त्यांची विशेषता आहे व्यापाऱ्यांची. व्यापाराचं दार वेगळं आहे, सत्ता पाहिजे असणाऱ्याचं दार वेगळं आहे, विषय पाहिजे त्याचं दार वेगळं आहे, त्याचा अधिकार वेगळा आहे, त्याची योग्यता वेगळी आहे. विद्या पाहिजे असेल त्याचं दार वेगळं आहे. गुरुकडे जावं लागेल, तनु मनु जिवे चरणाशी लागावे अगर्वता. मी बुद्धिमान आहे म्हणून गुरुची सेवा करायची नाही,
अगरवता करावे दास्य सकळ, ही त्यांची विशेषता आहे. ह्या हे टप्पे लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्हाला बाहेरच्या प्रवासातले दरवाजे पाहिजे असतील तर अध्यात्मातल्या कोणत्याही संतांचा तुम्हाला उपयोग होणार नाही. कोणत्याही संतांचा उपयोग होणार नाही. जर संत म्हणत असेल मी बाहेर मदत करतो, तो बाहेरचाच संत आहे असं गृहीत धरा. त्यांनी आतला प्रवास केलेला नाही. पाप माफ करण्याची ताकद कुठल्याही संतांमध्ये आणि देवामध्ये नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्ही पुण्य करू शकता, पुण्याने पाप जाऊ शकतं, पुण्य करू शकता, पाप घालवत नाही. एखादा माणूस आहे, चोरी फेरी केली, त्यांनी जातो एखाद्या साधू संताकडे, महाराज जरा टॅक्स चुकवलाय, चोरी केली, बरंचसं पाप झालेलं, तुम्ही आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाच्या मोबदल्यामध्ये काही दक्षिणा पण देतो. सृष्टीचा गंभीरतेनं विचार करा. पाप त्याने केलंय, चोरी त्यांनी केली, मर्डर त्यांनी केलाय, पाप त्यांनी केलंय, व्यभिचार त्यांनी केलाय, साधू कसं काय माफ करेल? ज्याचं धन चोरलेलं आहे त्याच्या अंतःकरणातल्या होणाऱ्या वेदना कोण साधू माफ करणार आहे? कोणाची चोरी करा, ज्याची चोरी झाली त्याचं अंतःकरण किती विव्हळतं, किती वेदना होतात त्याला पहा. बांध कोरताना पहा, शेतीचा आग लावताना पहा, वेदना आहेत त्या. तुम्ही साधूकडे जा, साधूला काय अधिकार आहे? मुळात साधूला संसार करता येत नाही म्हणून साधू झालेला असतो. त्याला काय सृष्टीमध्ये त्याला अधिकार काय? एक लक्षात ठेवा, ज्ञानोबराय पूर्ण जगाला ज्ञान देतात, पाप माफ नाही करत. मुद्दा लक्षात ठेवा, ज्ञानोबराय पाप माफ नाही करत, ज्ञान देतात. तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर माऊली म्हणतात माझ्याकडे या, मी तुम्हाला मार्गदर्शन देतो, मार्ग दाखवतो. सर्व मार्ग सुगम, शब्द काय? मार्ग सुगम हरिपाठ. मार्ग सांगितला म्हणजे तो माणूस तुमच्या बरोबर चालत नसतो, तो पोचलेला असतो. संत पोचलेले आहेत, तुम्हाला चालायचे आहेत. म्हणून आयुष्यामध्ये कधी ही कल्पना करू नका की एखादा साधू आणि देव पाप माफ करू शकतो. आणि जर असं करता आलं तर तो ईश्वर झाला. सृष्टीमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. वैज्ञानिक असो, संत असो, मुळात करतच नाहीत संत, हा भाग सोडून द्या. पण सृष्टीमध्ये आशीर्वाद कुणाला देत नाहीत संत. तुम्ही पाप करा आणि डायरेक्ट देवाकडे जाऊन संताकडे जाऊन माफ झालं म्हणून खुशी, असं नाही. पाप शब्दाचा अर्थही सांगतो तुम्हाला बरं का. कधी कधी या वैज्ञानिक युगामध्ये पापाबद्दल माणसाला खूप म्हणजे नकारात्मक भावना आहे. जगात पाप नसतंच असं म्हणतात. खरं आहे ते. हे लोक असल्यानंतर पापाची गरज काय? पाप न मानणारे, आपण सगळे निरीक्षण करा बरं का, पाप न मानणारे आजपर्यंत यांनी कोणता प्रताप केलाय, कोणतं जगात मोठं कार्य केलं याचा शोध घ्या. जे पाप मानत नाहीत यांनी जीवनात केलं काय ते सांगा. काय कळलं यांना? यांनी विमानाचा शोध घेतला, अंतरिक्षाचा शोध घेतला, ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिली, काय केलं या लोकांनी? दुसरा टप्पा, पाप जे मानत नाहीत ना त्यांच्यासाठी एक वेगळा शब्द माऊलीने सांगितलेला आहे. माऊली म्हणतात पाप न मानणाऱ्याला दुःख नाही होत, दुःख गरीबाला होतं. भाषा आडवी तिडवी बरं का, जास्तीत जास्त डोकं लावा. दुःख गरीबाला होतं, पाप करणाऱ्या माणसाला यातना होतात. आणि त्या यातना इतक्या विचित्र असतात.
सगळ्या वस्तू समोर आहे आणि माणूस म्हणतो इलाज चालत नाही, त्याचं नाव आहे यातना. जेवढे पापी लोक आहेत यांना विचार करू, तुझं पोरगं का ऐकत नाहीत? अहो सगळ्या सुविधा दिल्या, ऐकत नाही ते, यातना. सगळ्या माणसाला वाटतं माझ्यासारखं माझं पोरगं असावं, यातना. सगळ्या वस्तू आहेत, हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या आहेत, यातना. दुःख नाही, दुःख गरीबाला असते, हे नाही ते नाही, घर नाही, आहे सगळं, अनुकूल नाही, त्याचं नाव आहे पाप. सगळं आहे, पापी माणसाकडे सगळं आहे, अनुकूलता नाही, वेदना आहेत. याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही जन्माला येऊन तसंच मरून गेला, तुमची कोणीही दखल घेत नाही, याच्यापेक्षा काय पाप असावं बरं मला सांगा तुम्ही? काय यांनी पापाने अजून काय केलं पाहिजे? 700 वर्षापासून देवाचे द्वारे अभंग टिकला आणि तुमचा कोणता शब्द अजरामर होत नाही, याच्यापेक्षा काय पाप असतं? हयात असे तोपर्यंत जिवंत असणारी माणसं मानतात, ज्यावेळेस तुम्ही इतिहास जमा होता त्यावेळेस तुम्हाला शिव्या दिल्या जातात, तुमची दखल सुद्धा घेत नाहीत. आज 700 कोटी माणसं आहेत जगामध्ये, सगळ्यांची दखल घेतली जाते का? पाप. आणि माऊलींची एक टेक्निक सांगतो तुम्हाला, माऊली फार कठीण आहेत. जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही मानत नाही, ज्ञानोबा म्हणतात न मानण्याचं कारण त्याचं पाप आहे. ज्ञानाला न मानणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टी आहेत न मानणं हे पाप आहे. पाप वेगळं नाही आहे काही पाप. तुम्ही जन्माला येऊन तसंच मरून गेला, तुमची कोणीही दखल घेत नाही, याच्यापेक्षा काय पाप असावं बरं मला सांगा तुम्ही? काय यांनी पापाने अजून काय केलं पाहिजे? 700 वर्षापासून देवाचे द्वारे अभंग टिकला आणि तुमचा कोणता शब्द अजरामर होत नाही, याच्यापेक्षा काय पाप असतं? हयात असे तोपर्यंत जिवंत असणारी माणसं मानतात, ज्यावेळेस तुम्ही इतिहास जमा होता त्यावेळेस तुम्हाला शिव्या दिल्या जातात, तुमची दखल सुद्धा घेत नाहीत. आज 700 कोटी माणसं आहेत जगामध्ये, सगळ्यांची दखल घेतली जाते का? पाप. आणि माऊलींची एक टेक्निक सांगतो तुम्हाला, माऊली फार कठीण आहेत. जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही मानत नाही, ज्ञानोबा म्हणतात न मानण्याचं कारण त्याचं पाप आहे. ज्ञानाला न मानणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टी आहेत न मानणं हे पाप आहे. पाप वेगळं नाही आहे काही पाप. अनेक ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे. त्यात सगळ्यात मोठा दृष्टांत देताना धृतराष्ट्र युधिष्ठिराचा दृष्टांत देतात. धर्मराज आहेत, नाव काय, मग जुगार खेळू नये कळत नाही का? हिंदुस्थानचा राजा आहे ना, तो काही भिकारी नाही आहे, तो शेतकरी नाही, तो चुकलो म्हणायला, हे कळलं नाही म्हणायला. हिंदुस्थान चालवणारा राजकारणातला मोठा आहे युधिष्ठिर. पाप उदयाला आलं. आणि जुगाराला पण एक लिमिट असतो, पत्नी पर्यंत. महाभारत काय ते सांगतोय तुम्हाला. पत्नी पर्यंत मनुष्याची बुद्धी जाग्यावर येत नाही, ते पाप आहे. आणि एका माणसाच्या चुकीमुळे 14 वर्ष वनवास भोगला आणि या संपूर्ण भारताचं नुकसान झालं. महाभारताच्या युद्धानंतर 20-25 माणसं जिवंत होते फक्त. आपली संस्कृती, आपलं ज्ञान, ऋषींचे पुस्तकं सगळं काळाच्या ओघामध्ये लोप पावलं. राजकारणाचं अस्तित्व संपलं, राहिलं काय पाठीमागं. हसता हसता एक दुर्योधनाचे शब्द आहेत, फार गोड आहेत. मांडीला गदा लागलेली असते, विवळत पडलेला असतो आणि मृत्यूची वाट पाहतो. काही काही माणसाचे चरित्र आहे ना, हे खूप अभ्यास करण्यासारखं आहे. ज्याला मृत्यू कळतो 1-2 तासाने मी मरणार आहे, हे ज्याला माहिती आहे, आणि कमरेचा खालचा भाग ज्याचा काम करत नाही, तो दुर्योधन
अश्वत्थामा जवळ आल्यानंतर त्याला म्हणतो, युद्ध अजून संपलेलं नाही, मी जिवंत आहे. राजाला मारल्यानंतर युद्ध संपतं, मी तर जिवंत आहे, मी युद्ध करतोय. म्हणून पांडव गाफील असतील, भ्रमात असतील, युद्ध संपलेलं नाही, मी तुला सेनापती म्हणून तुला नियुक्त करतो अश्वत्थाम्याला, बरं, आणि जाऊन संपव. शेजारचा एक सैनिक असतो मोठा, कृपाचार्य असतात त्या ठिकाणी, एक दोन प्रश्न विचारतात, तुम्ही या अवस्थेमध्ये आहात. म्हणजे मी जिंकलेलो आहे. कृष्णाला, धर्माला असं वाटत असेल की आम्ही जिंकलो, चुकीची कल्पना आहे. खरं राज्य, सुखा समाधानाचं राज्य मी भोगलंय. आता जे राज्य त्यांना मिळणार आहे माझ्या नंतर, ते फक्त विधवांचे अश्रू पुसण्याकरता तो राजा झाला, त्याला सुख नाही त्या राज्यामध्ये. भारतात जर 10-12 माणसं जिवंत आहे, तो राज्य कोणावर करणार? राज्याचं अस्तित्व काय? आणि याचा गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राने, जगाने अनुभव घेतला. संपूर्ण जगामध्ये कोरोना पसरला, जगात हाहाकार माजला, सगळे लोक शांत झाले, जगले, म्हणून आज तुम्ही माझ्या समोर बसले. सुखामध्ये राज्य करायला मिळावं. राजकारण काय सांगते? सुखामध्ये. आणि दुर्योधनाची बुद्धी पहा कशी आहे. धर्मराजाला सुख दिलेलं नाही, विधवांचं राज्य दिलेलं आहे. सगळे नातेवाईक मेलेले आहेत, सगळे पुत्र पौत्र मेलेले आहेत, नायनाट झालेला आहे सगळा, फक्त महल उभे आहेत आणि आक्रोश चारी बाजूला आहेत. असं राज्य मी देऊन चाललो. याला यातना म्हणतात. भोग मी घेतलाय. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये फार सन्मानाने दुर्योधनाचं नाव आहे बरं. राजा दुर्योधनस्तदा. दुर्योधन शब्द नाही वापरलेला आहे गीतेमध्ये, राजा दुर्योधन म्हटलेला आहे. आणि फार महत्वाचा शब्द आहे. राजभोग मिळाला आहे त्याला. आणि हे कठीण आहे. इतरांना सगळं आहे, यातना आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हे जो यातनेचा प्रवास आणि ज्ञानाचा, मुक्ततेचा प्रवास, हे 2 प्रवास हरिपाठ वाचण्याच्या अगोदर निवडा. तुम्हाला प्रवास कुठला करायचा आहे? आतला प्रवास तुम्ही तुमच्या मनाला मजबूत करणार का बुद्धीला मजबूत करणार? आणि हे भाषा बोलण्याची नाही आहे, हे कृतीची भाषा आहे. हरिमुखे म्हणा. म्हणा शब्दाचा अर्थ आहे कृती, कर्म करा. जर तुम्हाला आतला प्रवास करायचा असेल तर जिथे ज्ञान असेल त्यांच्या दारात पहिलं जायचा प्रयत्न करा. दारात. आणि आपल्या मराठीमध्ये हा शब्द इतका घातक आहे, आलाच ना माझ्या दारात शेवटी. अपमान यालाच म्हणतात, दारात. आणि बऱ्याच लोकांना माहिती असतं, आज जरी भडकला असेल, काय केलं असेल, कुठे जाणार आहे, येणारच आहे माझ्या दारामध्ये. हा दार शब्द सोडू नका. आणि दारात शब्द ज्ञानोबाने एक जोड दिलेली, उभा. संपूर्ण हरिपाठातला महत्वाचा शब्द आहे उभा. उभा म्हणजे तत्पर, तयारीत, तयार असणारा. युद्धासाठी जो तयार असतो ना, त्याला उभा म्हणतो आपण. आणि उभा शब्दाचा दुसरा अर्थ आहे संपूर्ण. पूर्ण तयारीनिशी उभा असणारा. म्हणजे आतली ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, हृदय, सगळ्या अंगाने जो तयार करून उभा आहे, तो उभा. आणि तो कुठे उभा आहे? विषयाच्या दारात नाही, तयारीनिशी ज्ञानाच्या दारात जो उभा आहे, तो उभा आहे. फार महत्वाचा शब्द आहे त्या ठिकाणी. मग उभा म्हणजे काय? तत्पर आहेत.
आणि उभा शब्दामध्ये जी लोक संप्रदायावर आक्षेप घेतात ना, केवळ भजन करायला सांगतात, भजनाने काय होणार आहेत, हे उभा शब्दातूनच, उभा शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे हे आडवे झालेत. उभा म्हणजे कर्म करणारा. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये कर्मयोगी नावाचं एक प्रकरण आहे. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्ध्यम लभते नरः, इथून हे प्रकरण सुरू होतं. आणि ज्ञानोबाने 4थ्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात आणि 18व्या अध्यायामध्ये सगळ्यात जास्त सांगितलं, योग्य कर्म करतो तोच ज्ञानाचा अधिकारी असतो. केवळ भजन करतो तो ज्ञानाचा अधिकारी नाही, कर्म करतो तो ज्ञानाचा अधिकारी. आणि कर्म करत असताना टप्प्याटप्प्याने पुढं जातो. कोणत्याही गावाला जायचं असेल तर आपण डायरेक्ट जात नाहीये, एक एक टप्पा पार करावा लागतो आपल्याला. तसं आनंद पाहिजे असेल, परमात्मा पाहिजे असेल, तत्परता पाहिजेच, त्याच्यावर काही वाद नाही, पण कर्माची तत्परता पाहिजे. इतका गोड अभंग आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. अतिशय सुंदर अभंग आहे. पहिल्यांदा स्वतःची किंमत करा, कोणाच्याही दारात जाऊ नका. अभंग आपल्याला काय शिकवतो, कोणाच्याही दारात, देवाच्या दारात जा, पण देवाचं द्वार कळलं तर पाहिजे ना. पण देवाच्या द्वारात जायच्या पूर्वी इतराच्या दारातून मागे फिरा. याला गुरुमान, त्याला गुरुमान. परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि ती मलाच आता शिकवायला लागली. गादी फार चांगली बरं का भगवान बाबांची. आणि बाबांनी एक शिकवलेलं आहे, जो बसणार आहे त्यांनी ऐकून घ्यायचं असतं. मग त्यांनी ते मला सांग, महाराज ते असं आहे तसं आहे, पुण्य याला म्हणतात, ज्ञान त्याला म्हणतात, सगळं ऐकून घेतलं. माझ्याजवळ एक मुलगा होता, तो बाई गेल्यानंतर मला तुम्ही काय ऐकून घेतलं? म्हणलं आपल्याला काय पैसे लागले ऐकून घ्यायचे, काय लागले? काय नाही. नाही पण ऐकून घेता कसं, यालाच परमार्थ म्हणतात. लक्षात आलं? ऐकून घेणं हा पहिला परमार्थ आहे. विरोध केला ना, तुमचा अहंकार जागा झाला, तुमचा इगो हट झाला. मार्केट नेहमी तुमचा इगो हट करत असते. हा मार्केटिंग पॉइंट आहे. इगो हट कर, तुमची काय ताकद आहे घ्यायची, लगेच तुमचा अहंकार, मी का घेऊ शकत नाही, जमीन विकेल, पण घेतल्याशिवाय. तुम्ही जेवढ्या जाहिराती पाहता ना, हे तुमच्या अहंकाराला जागं करतात. जगात आतापर्यंत अशी क्रीम निघाली नाही जे काळ्याला गोरं करू शकेल. 4000 कोटीचा व्यवसाय आहे तो क्रीमचा. आणि मी, माझे गुरुजी जे आहेत ना, ते मुंबईमध्ये मला एक काम सांगितलं त्यांनी. तिथं तेल काढून मिळतं मुंबईमध्ये एका ठिकाणी. मी गेलो ते तेल काढायला, बदामाचं तेल होतं, हातात समोरासमोर काढून देतात. मी तिथे उभा होतो, त्यांनी 4-5 तेल ठेवलेले होते. एक जण आला, त्यांनी सांगितलं की तेल पाहिजेत, माझे केस जरा चाललेत म्हणून केस पाहिजे. त्यांनी मस्त एक तेल काढलं, 2-3 तेल त्याच्यामध्ये टाकले आणि त्याला दिलं. मी त्याला विचारलं कोणासाठी नेतो? म्हणजे माझ्यासाठी. काय झालं? म्हणजे केस जरा कमी होत आहेत म्हणून तेल. मला काय नाही वाटलं. तो गेला आणि हसायला लागलो मी एकटाच. ज्याच्याकडून घेत होता तो टक्कल होता. तो माझा अनुभव. मला वाईट काय वाटलं, ज्याच्याकडून घेतोय डोळे उघडून तरी बघ, कोणाच्या दारात उभा आहे, कुठे उभा आहेत आपण, कोणाकडून काय. जो समोरचा दुःखी आहे त्याच्याकडून आपण आनंदाची अपेक्षा करतो. तो टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही जाऊन त्याला दुःख सांगता. त्याचा प्रॉब्लेम आहे ना ते, मी दुःखी आहे म्हणून. तुम्ही तिथं आनंद शोधता कुठं, घेता कुणाकडे. दार महत्वाचं आहे. आणि मी खूप लहान वय होतं, 21-22 वर्षाचं वय होतं त्यावेळेस. ते मला ते मुंबईचं हसू यायला लागलं. म्हणजे मुंबईची जर ही परिस्थिती, कोणाच्याही दारात उभं राहतात,
खेडेगावातल्या आणि ग्रामीण भागातल्या अज्ञानी लोकाला, अंधश्रद्धाळू लोकाला काय समजून सांगावं, काय बोलावं? मग ज्ञानोबांनी ग्रंथ निर्माण ह्याच्याकरता केलेत. लक्ष देऊन ऐका. कोणाच्याही दारात उभं राहू नये माणसाने, म्हणून ज्ञानेश्वरीच्या दारात उभं राहिलं पाहिजे. कोणतंही ज्ञान लागो तुम्हाला, व्यावहारिक ज्ञान लागो, साधनेचं ज्ञान लागो, परब्रह्माचं ज्ञान लागो, सगळं ज्ञान माऊलीच्या दारात उभा राहा. जयाचे द्वारे सोन्याचा द्वारी तिथं उभा राहा. हरिपाठ कशाला बरं? माऊली तुम्हाला डायरेक्ट सांगतात, कशाला इतराकडून मदत घेता तुम्ही? जे माऊलीच्या दाराचे उभे राहतात ना, त्यांना धोकाच नाही कोणाचा. या संपूर्ण हरिपाठातला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जो जास्त लोकांना वाटतो. वैकुंठ आहे का नाही? नासाच्या जगामध्ये, अंतरिक्ष जगामध्ये यान सोडणं, वैकुंठ कुठे? आणि मी हा प्रश्न 2-4 कीर्तनकाराला जाणीवपूर्वक विचारला. थोडासा खोडील स्वभाव आहे. मला अरे वैकुंठ कुठे आहे? कमाल झाली शास्त्रीची, तुम्हाला वैकुंठ म्हणलं, मला नाही वैकुंठ माहिती. मग ते इथे तिथे, आतल तलातल सुतल, काही वर काही खाली, इकडं तिकडं. हरिपाठ अभ्यास न केल्याचा हा परिणाम आहे. वैकुंठ वर नाही हे कीर्तनकारांना सांगता येत नाही. हरिपाठ सांगतो, सर्वत्र वैकुंठ केले असे. किती सुंदर वाक्य आहे. गंभीरतेने घेत चला. फक्त सर्वत्र हे जग जिथं आपण जगतो, सर्वत्र हेच वैकुंठ आहे. सर्वत्र वैकुंठ झाले नाही, केले. तुम्ही तुमचं घर मंदिर करा. भगवंत नलगती सायास जावे सुखे. मंदिर करा. तुमचं मन मंदिर करा, हृदय मंदिर करा. सुखे येतो घरा. ज्या घरात, ज्या हृदयात नारायण येतो, सर्वत्र वैकुंठ. कशाला वर कुठं बघतात तुम्ही? गेले ना आता चंद्रापर्यंत गेले, काही मंगळापर्यंत गेले, काही दिवसांनी अजून पुढे जातील. किती दिवस सांगणार तुम्ही? वैकुंठ शब्दाचा अर्थ इतका सुंदर ज्ञानोबा सांगतात, या जगालाच वैकुंठ करा. इथेच नाही, ज्ञानेश्वरीतही हे सांगितलेले आहेत. काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आग. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. टापा लक्षात ठेवा, विसरू नका. ज्याला अंतःकरणातला प्रवास करायचा आहे त्याच्यासाठी वैकुंठ आहे. ज्याला प्रपंच करायचा आहे त्यांनी वैकुंठाची भाषा देखील बोलू नये. त्याचा हा विषयच नाही. कुठे वैकुंठ आहे, मग कुठलं स्वर्ग आहे, हेच आनंद आहेत. आणि नरदेहासारखं शरीर मिळून जो सुखी नाही, वर जाऊन काय करणार आहे? हा माझा प्रश्न नाही बरं का, माऊलीचा प्रश्न आहे. संपूर्ण ज्ञानेंद्रिय चांगली आहेत, शरीर चांगलं आहेत, इथे दुखी आहे, इथे आत्महत्या करतोय, वर काय जाऊन फायदा आहे? ज्ञानोबांचे शब्द पहा. जयाचे अहिक. हा ओवी मला फार आवडते बरं का. जर शिवी द्यायची असेल ना मला एखाद्याला, तर मी ही ओवी म्हणत असतो. माऊलीच्या शब्दातून आहे ना, आपण आपल्या शब्दातून कशाला बोलावं? जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काय. जो मनुष्य जन्माला येऊन चांगला जगू शकला नाही, त्याच्या परत्राविषयी त्याने बोलूच नाही. चांगल्या शब्दाचा अर्थ खाल्लं पिल्लं झोपलं असं नाही बरं का. आपल्याला जो नवीन ब्रेन दिलेला आहे ना, स्वतंत्र नवीन, त्याच्यामध्ये ज्ञान ठेवण्यासाठी येतो. लोकांचा द्वेष, लोकांचा मत्सर, मारामारी, प्लॅन. तुम्ही वर्तमान काळामध्ये बघा, तुम्ही जेवढे गेम पण निघालेले आहेत ना, हे आक्रमकच आहेत.
ते लहान मूल जन्माला येतं. मी अनेक ठिकाणी या गोष्टी बघितलेल्या आहेत. मारामारी शिकवतात, युद्ध, मारामारी, आक्रमण. त्या लहान मेंदूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मक जाऊन बसतात. आणि नकारात्मक बसलं ना, ते पुढे चालून तो जीवन जगू शकत नाहीत. काही मनाने बाद होतात, काही बुद्धीने बाद होतात, काही नशेमध्ये जातात. आणि आपल्या देशामध्ये अशा यंत्रणा देखील आहेत की तरुण पिढी व्यसनाधीन झाली पाहिजेत, विशेष करून श्रीमंताची. सक्रिय लोक आहेत की ज्यांना गांजा, व्यसन वगैरे वगैरे आहेत ना. श्रीमंताची मुलं बिघडली पाहिजेत याच्याकरता टोळी सक्रिय असतात. काय कारण? धनाची शक्ती आहे त्याच्याकडे. त्यांनी जर ब्रेन त्याच्याबरोबर लावलं ना, देश पुढं जाईल. मग देश पुढं जाता कामा नये म्हणून त्यांना मागे सारा, त्यांची पुढची पिढी बर्बाद करा. म्हणून एकच माणूस जन्माला चांगला येतो, एकच माणूस श्रेष्ठ असतो. त्याचा पोरगा त्याचं अनुकरण करतच नाही. त्याचं मूळ कारण लक्षात ठेवा काय आहे? यंत्रणा आहे. आणि ह्या यंत्रणेमध्ये एक विशेषता अशी आहे की आपल्या मेंदूमध्ये काय काय टाकायचं आहेत ही लोक मार्केटिंग तयार आहेत. मेंदू आपला आहे, पोट आपलं आहे, अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी. किती खायचं? काही जास्तीत जास्त 100-150 रुपयाची थाळी असेल. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली ना तर डॉक्टरकडे ॲडमिट व्हावं लागतं. डोक्यामध्ये चुकीचा कचरा जर साठवला, अशांत होतं जीवन. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अशांतस्य कुतः सुखम. अशांतस्य कुतः, अशांत माणसाला सुख मिळत नाही, सुख मिळतच नाही हा शब्द. म्हणून दार महत्वाचे आहेत की कोणाचं आपण ऐकतो, कोणाकडे तत्पर आहेत. आणि हे मी हरिपाठ पाहत असताना याच्याकडे जास्त लक्ष. कोणाची सेवा करतो हा? राजकारणाची, याचं सत्तेचं द्वार आहे. धनाची सेवा करतो, व्यापाऱ्याचं द्वार आहे. ज्ञानाची सेवा करतो, गुरुचं द्वार आहे. त्याचे ठरलेले दार आहेत. माऊली म्हणतात, मी देवाच्या द्वारात उभा राहिलो आणि मला मुक्ती साध्य झाल्या. दोन गोष्टी इथं कायमस्वरूपी लक्षात ठेवा. माऊलींची भाषा आहे, ज्ञानामध्ये मोक्ष असतो आणि भक्तीमध्ये मुक्ती असते. अजून कळलंच नाही ना, न ज्ञान मिळाले न भक्ती मिळाली. भक्ती शब्दाचा अर्थ जगण्यात वैकुंठ, जगण्यात आनंद. त्याला जीवनमुक्ती असा शब्द आहे. मुक्तीमध्ये मरण नाही बरं का. ज्ञान काय करतात? ज्ञानात मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय? कोणीच नको, संगम त्यक्त्वा सुखी भव. कोणीच नको, शरीराचा संग नको, मनाचा नको, काहीच नको. हे मोक्ष. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे तुमच्यात राहून आनंदी राहणं, याचं नाव आहे मुक्ती. जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचात राहिले, मुलाबाळात राहिले, भाषा वेगळी, वाणी वेगळी, मुक्ती वेगळी. तुकोबारायांचा हा शब्द आहे. तुका म्हणे, मुक्ती परिणिली नोवरी. हा अभंग आहे ना, याच्यासाठी केला होता अट्टहास, याचा शेवट आहे हा. तुका म्हणे, आणि हा 10व्यालाच वापरला जातो. मला सुद्धा टेन्शन येते या अभंगाचं. पहिलं चरण आहे त्याच्यामध्ये, याजसाठी केला होता अट्टहास. त्याचं शेवट फार गोड आहे. तुका म्हणे, मुक्ती परिणिली. परिणिली म्हणजे तुकोबाराय म्हणतात, मी मुक्तीला नवरी म्हणून वरण केलं. मुक्ती परिणिली नोवरी. आणि आता तिच्याबरोबर, मुक्तीबरोबर राहिलेले जे माझ्या आयुष्यातले दिवस आहेत ना, आता दिवस चारी खेळी मेळी. शब्द फार महत्वाचा आहे. खेळ पण आहे आणि मेळ पण आहे. कोणाबरोबर आहे? मुक्ती बरोबर. तेने मुक्ती चारी. हे जे चार मुक्ती बरोबर खेळ आहे
आणि चार मुक्तीबरोबर मेळ आहे. त्याचं नाव आहे भक्ती. ज्ञानामध्ये मोक्ष आहे, वृक्षता आहे. म्हणून ज्ञानी माणसाचा चेहरा पहा, कायम तुच्छतेने भरलेला असतो. जगाकडे पाहत असताना आठ्याच असतात कपाळावर. तुला काय येतं, तुला काय येतं वगैरे वगैरे, तू कमी जास्त. ज्ञानी माणसं सौम्य चेहऱ्याचे नसतात. विद्यापीठी प्राध्यापक पहा, जास्त शिकलेला पहा. ग्रामीण भागातले लोक जरा कमी शिकलेले असतात, भक्तिभावाने पाया पडायला येतात. पण जर थोडाफार शिकलेला असेल ना, तर येता नाही ना, त्याचा अहंकार बरोबर चालत असतो. मोक्ष, त्याला असं वाटतं मला कुणाची गरज नाही. मुक्ती म्हणते सगळे या, सगळे चांगलं जीवन जगू, चांगल्या आनंदात राहू. आणि हे मिळालेलं मनुष्य जीवन क्षणाक्षणाला भगवंताच्या चिंतनात आनंद